असणारे मोठे उपनगर म्हणजे कळंबा आणि या गावात कळंबा तलाव असल्याने पर्यटनासाठी सुद्धा इथे वाव आहे। या गावच्या सरपंच सुमन गुरु आज आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत। या गावच्या विकासाचा दृष्टिकोन त्यांचा कसा आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मॅडम, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार। तर मॅडम, तुम्हाला समाजकार्याची आवड केव्हापासून निर्माण झाली? मला आमचे मिस्टर 2012 ते 17 या वेळेत सरपंच होते। अच्छा, त्यामुळे त्यांच्या समवेत जाऊन समाजकार्याची आवड थोडं त्यांच्याबरोबर जात होतो, त्यापासून मला आवड लागली। अच्छा, तर मॅडम किती वर्ष झालं तुम्ही सरपंच म्हणून या गावात कार्यरत आहात? 1 वर्ष झालं आणि मला माझी बिनविरोध निवड झालेली आहे। मिस्टरांचे कार्य बघून आम्हाला बंटी साहेबांनी, ऋतुराज दादांनी ही संधी दिली। जेवढ्या मोठ्या गावात असल्या सर्वसामान्य महिलेला माझ्यासारख्या संधी दिली आणि बिनविरोध निवड केली माझी। छान मॅडम। तर मॅडम, आतापर्यंत कळंब्याच्या विकासात भर पडावा यासाठी कोणकोणती कार्य तुम्ही केलेली आहेत? रस्ते, गटर्स, बऱ्यापैकी रस्ते नव्हते। अच्छा, परत गटराची स्वच्छता नव्हती, पाण्याची सोय नव्हती। ती आता 13 गावची स्कीम आली होती पाण्याची, त्यातून आम्ही पाण्याची सोय केली आणि बऱ्यापैकी आता सुधारणा झालेली आहे। तर पूर्वीचा कळंबा आणि आताचा कळंबा याच्या प्रगतीबाबत काय सांगायचं म्हटलं तर काय सांगाल? पूर्वी आमच्या ग्रामपंचायतची इमारत जुनी होती, खूप लहानच होती। अच्छा, आता इमारत मोठी झालेली आहे। जवळजवळ आसपासच्या खेड्यातून असं इमारत नाही आहे। सगळं भूमी आग्रले, परत तलाठी ऑफिस, पोस्ट कार्यालय सगळं एकाच ठिकाणी, एका छताखाली सगळं, बाहेर कुठं जरा घालायला लागत सगळं एका ठिकाणी आमचं अशी इमारत मोठी झालेली आहे। सध्या हातवाडीची हा मुद्दा चर्चेत आहे, तर कळंबा हातवाडीत सामील होणार आहे का? नाही, आमचा गाव बऱ्याच शेती प्रधान आहे। बरेच जवळजवळ 80-90% हा शेती प्रधान गाव आहे आणि बरेचसे लोक जनावर, शेती आणि हातवाडी आम्हाला, आमचा गाव सुजलाम सुफलाम आहे। आता शहरातली अवस्था बघता, रस्ते, पाणी हे बघतोयच आपण, त्या मानाने आमचा गाव एकदम सुजलाम सुफलाम आहे। आम्हाला काय हातवाडीची गरज नाही। अच्छा, उपनगरात पायाभूत सुविधांची कमतरता आहे किंवा लोकांकडून तक्रार आहे की पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत, तर याचं नियोजन तुम्ही कसं करणार आहात? आता बऱ्याच ठिकाणी आम्ही सर्व सुविधा केलेल्या आहेत आणि जिथं हे कमी पडतात सुविधा तिथं आम्ही जाऊन तक्रार निवारण करणार। 6 महिन्यात आम्ही करू। अच्छा, मग आता महिला दिन आहे, तर महिलांसाठी तुम्ही तुमच्या मार्फत कोणते उपक्रम राबवणार आहात? महिलांच्यासाठी म्हटले तर कुकिंग स्पर्धा, परत मोफत आरोग्य तपासणी, ब्लड शुगर चेक, डोळे तपासणी शिबिर, परत बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम, करमणुकीचे कार्यक्रम, हे सगळे। तर आता महिला दिन आहे, तर महिलांसाठी तुम्ही एक सरपंच म्हणून काय संदेश द्याल? मी एक सरपंच म्हणून महिलांना सांगू इच्छितो की आजच्या महिला जरी सुशिक्षित असल्या तरी त्यांच्यावर थोडी बंधनं असतात, पण ज्या थोड्या महिला घराबाहेर पडू शकत नाहीत आणि त्यांनी बाहेर पडून आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि एवढंच सांगेन। माझ्याकडून महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। तर या होत्या सुमन गुरु, कळंबाच्या सरपंच। यांनी गावचा विकास तर केलाच आहे, पण महिलांच्यासाठीही बरेच उपक्रम राबवले आहेत। तर मॅडम, तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद।